नमस्कार, ठाणेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। ठाण्यातील मनोरुग्णालय बाहेर आता आपण ठाणेच्या माध्यमातून लाईव्ह जोडलो गेलो। आपण जर या ठिकाणी बघत असाल तर श्रमिक जनता संघ यांच्या माध्यमातून जे आहे ते ठाणे मनोरुग्णालयातील जे कंत्राटी सफाई कामगार आहेत यांनी विविध मागण्यांकरता जे आहेत ते साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। आपण या संदर्भात जे आहेत ते या सर्व कामगारांशी जे आहेत ते संवाद साधणार आहोत। काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत सर? आजपासून साखळी उपोषण जे आहे ते आपलं सुरू झालेलं आहे, काय मागण्या आहेत? सर, आमच्या ठाणे औद्योगिक न्यायालयाने जो आमच्या संबंधात आम्ही जी औद्योगिक न्यायालयामध्ये जो खटला दाखल केला होता किमान वेतनासाठी, त्या किमान वेतनाचा जो आम्हाला 11 जून रोजी जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचं त्या आदेशाचं पालन झालं पाहिजे। म्हणजे आम्हाला किमान वेतन कोर्टाने मान्य केलेलं आहे, ते किमान वेतन तरी आम्हाला मिळालं पाहिजे। आज गेली 2 महिने आम्ही त्यांच्याकडे किमान वेतनासाठी म्हणजे कोर्टाच्या आदेशाची प्रत देऊन मागणी करतोय। त्यातले ठेकेदार आणि रुग्णालय प्रशासन त्यालाही दाद देत नाही। एक आमचा कर्मचारी त्याच्यावर त्यांनी बेकायदेशीररित्या त्याला घरी बसवलं होतं, कामावरून कमी केलं होतं, त्यालाही आम्ही कोर्टामधून त्याच्या संबंधातही केस लढलो आणि त्यालाही कामावर घेण्यासाठी कोर्टामधून आदेश आलेले आहेत, परंतु त्याची पालन होत नाही। आम्हाला किमान वेतन मिळत नाही अशा आणि आणखी बऱ्याच म्हणजे सोयीसुविधा कंत्राटी कामगारांसाठी ज्या मूलभूत कायद्याने ज्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याही आम्हाला पुरवल्या जात नाही। इथं ठेकेदार आणि प्रशासन आमच्या किमान वेतनाच्या संदर्भात किंवा सगळ्या कुठल्याही प्रकारचे गांभीर्याने घेत नाही। आम्ही आज कित्येक वर्ष म्हणजे 16 वर्षापासून इथं कंत्राटी पद्धतीने काम करतोय। इथे बरेच ठेकेदार आले, ठेकेदार येऊन गेले, परंतु असं प्रत्येक ठेकेदाराने आणि प्रशासनाने आमची पिळवणूक केलेली आहे। जवळजवळ इथे 190 कर्मचारी परमनंट होते, म्हणजे कायमस्वरूपी कामगार 190 कामगारांचं काम जे आहे ते फक्त 90 कामगारांकडून केलं जाते, करून घेतलं जाते। आता किती कामगार या साखळी उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत? आता फक्त 4 कामगार इथं साखळी उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत। असे रोज आम्ही साखळी उपोषणामध्ये 4 कामगार फक्त इथं उपोषणामध्ये। एकूण किती कामगार आहेत? एकूण आमचे 90 कामगार आहेत। बाकी सर्व कामगार काम करत आहेत, म्हणजे कुठल्या प्रकारच्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही कुठल्या प्रकारचं काम बंद आंदोलन केलेलं नाही। आम्ही फक्त साखळी उपोषण करतो। साखळी उपोषणासाठी फक्त 4 कामगार इथं आमचे रोज। आयुक्तांची भेट घेतलेली आहे का? अधिकाऱ्यांची काय संवाद वगैरे झालेला आहे? अर्ज विनंत्या केलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही अर्ज विनंत्या केलेल्या आहेत। आरोग्यमंत्र्यांकडेही आम्ही आमच्या मागण्या मांडलेल्या आहेत। विधान भवनामध्ये आरोग्यमंत्र्यांना निरंजन डावखरे साहेबांनी स्वतः प्रश्न केलेला होता, किमान वेतन कामगारांना मिळेल काय? त्याला 1 वर्ष उलटूनही त्याचा कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही, किंवा 1 वर्ष उलटूनही त्यांना निरंजन डावखरे साहेबांनी विचारलेला प्रश्न विधान भवनामध्ये विचारलेल्या प्रश्नाचंही त्यांनी गांभीर्याने घेतलेलं नाही। म्हणजे रुग्णालय प्रशासन आणि ही जर मागणी आपली मान्य झाली नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे? आमचं आंदोलन चालूच राहणार आहे। जोपर्यंत आमची मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण चालूच ठेवणार आहे। तर आपण पाहिलं असेल ठाण्यातील मनोरुग्णालयाबाहेर आता आपण ठाण्याच्या माध्यमातून लाईव्ह जोडलो। आपण जर या ठिकाणी बघत असाल तर ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मनोरुग्णालयात जे कंत्राटी कामगार आहेत यांनी जे आहे ते विविध मागण्यांकरता या ठिकाणी जे आहेत ते मनोरुग्णालय परिसरामध्ये जे आहे ते या ठिकाणी साखळी उपोषण जे आहे ते सुरू केले। मागील अनेक वर्षापासून जे आहे ते न्याय जे आहे ते मागत आहेत, परंतु अद्यापही त्यांना न्याय जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही। अशा ठाण्याच्या फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।